आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी होत्या? आमच्या मागण्या, माझं नाव कुसुम बुबासाहेब देशमुख, राहणार गौर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तर मी शालेय पोषणाहार संघटनेची जिल्हाध्यक्ष आहे, राज्याची पण सदस्य आहे. तर आमच्या कामगाराला आम्ही 2023ला 5 जुलैला मोर्चा काढला होता मुंबईला आझाद मैदानला. त्यावेळेस 1000ची वाढ होय म्हणून सांगितली होती, केली म्हणून सांगितली. अद्यापर्यंत ते अंमलात आणलेले नाही. आणि आत्ता आम्ही 28 तारखेला मंत्रालयात गेलो. त्यावेळेस दादा भुसे म्हणले की 10,000 वेतन मानधन नाही, तुम्हाला वेतन देऊ. ते पण अंमलात आणलेलं नाही. त्याच्यासाठी आम्हाला 10,000 वेतनसाठी 10,000 वेतन नाही, 26,000 वेतन दिलं पाहिजे. का तर 23 वर्ष फुकट ह्या कामगारांनी काम केले. हे भुसे दादा साहेबांनी हे लक्षात आणायला पाहिजे. आम्हाला 26,000 मानधन दिलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आज आम्ही आंबेडकर पुतळा ते कलेक्टर ऑफिस इथपर्यंत मोर्चा काढलेला आहे. मग समजा आपली मागणी मान्य झाल्यास पुढील भूमिका काय असणार आहे? मग आम्ही होय आझाद मैदानला जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या करत नाही तोपर्यंत तेवढं राज्य कमिटीची लोक, राज्याची शालेय पोषणाहार कामगार हे आम्ही तिथे येऊन बसणार. वारंवार आपण जिल्हाधिकारी किंवा मंत्र्यांना भेटता पण आपल्याला न्याय भेटत नाही, याला जबाबदार कोण असणार आहे? मग हे फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री जे आहेत तेच जबाबदार आहेत. हे कामगाराचं शोषण करायले त्यांनी एवढं समजत नाही. मुख्यमंत्री इथं राज्याचे, मग हे शालेय पोषणाहार कामगाराला किती मानधन आहे हे कसं काही लक्षात येत नाही. तुम्हाला फडणवीस साहेबाला सांगते की सगळीकडे लक्ष तुम्ही द्या, एखाद्या कामगारावर अत्याचार करू नका. आमच्या शालेय पोषण कामगारावर अत्याचार केलेला आहे. 83 रुपये दररोज गोळ्या बिस्किटाला तर पुरतेत का? त्याचे सर्वच काम करून घेतात. तर ह्याने आमची दखल घ्यावी. भुसे दादांना साहेबांना पण आम्ही विनंती करतो की आम्हाला त्या महिन्यात 10,000 वेतन हे अंमलात आणावं. सुरुबाई तानाजी राहणार बेगडा, धाराशिव तालुका, जिल्हा धाराशिव. 2002 पासून आम्ही शालेय पोषण आहार कामगाराचे काम करतो. खिचडी मध्याह्न भोजनचे खिचडी आम्ही शिजवून देतो. आम्हाला पगार महिन्याला 2,500 रुपये आहे फक्त. 83 रुपयावर आम्ही काम करतो. मग आम्हाला शासनाने आम्हाला कमीत कमी 10,000 तरी रुपये पगार द्यावा, आमची ही विनंती आहे. मुख्यमंत्र्यांना व दादा भुसे यांना विनंती करतो आम्ही की आम्हाला 10,000 तरी वेतन द्यावं. त्यांनी 2,500 मान्य करावा. त्यांनी मान्य केलेलं आहे. मान्य केले पण आम्हाला दिना गेलेत ना, ते आमच्या हातावर दिना गेलेत. फक्त 83 रुपयावर आम्ही काम करतो सर. मग किती काय पुरतंय? आता महागाईमुळे आम्हाला 83 रुपयावर काय पुरतंय, काय येतंय त्याच्यात सांगा. आणि आम्ही सकाळी 10ला जातो, दुपारी 3 वाजेपर्यंत कामावर असतो शाळेवर. सगळं झाडून काढतो, तर सगळं राऊंड झाडून काढताव. शालेय पोषण आहार म्हणून ती बी शिजवताव, पुन्हा साफसफाई करताव, संडास बाथरूमची धुणं करताव, वर्ग झाडताव, भांडे मुलांची घासताव, झाडाला पाणी घालायचं. झाड आहे किंवा आमच्यात तरी लई झाड आहे की सारखं सतत झाडते मी 2-3 वेळा आळी खुरपायची. मग एवढं करून सुद्धा आम्हाला शासन जर आमच्याकडे लक्ष दे नाही तर मग त्यांनी शासनाने विचार करावा आमच्याकडे जरा.